जुडणार आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवलेली आहे. टॉस जिंकलाय तो मन्नी तात्रेनं वरट्टॉवर रसायनीनं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. बंटी बद्रिके त्याला विसरून कसं चालेल. बंटी बद्रिके सारखा हा होनहार खेळाडू ज्यानं रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर जिंकलेली आहे, यष्टी रक्षण करतोय आणि एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं पटकावलेला आहे पहिल्या मॅच मध्ये. आता मात्र तो रेसमध्ये बॅट्समनच्या किंवा सिरीजच्या मध्ये जाईल का हा प्रश्न तमाम सर्व क्रीडा रसिकांना पडलेला आहे. रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे धावते मैदानावर, मात्र पहिला चेंडू घेऊन येतोय तो स्वतः संदेश महेश म्हात्रे. वयाळचा हा खेळाडू आहे, ग्रामीण भागातून खेळतोय, मात्र व्यावसायिक खेळाडूंमध्ये त्याची आता गणना केली जाते. महेश म्हात्रे एक होनहार तिखट मारा करणारा गोलंदाज. चांभारलीचे स्वप्नील जांभळे ग्रामपंचायत सदस्य त्यांचं आगमन इथे होत आहे. स्वप्नील जांभळे यांना विनंती आहे की त्यांनी या व्यासपीठावर यावं. त्यांच्या समवेत महेंद्र मुंडे आणि मिलिंद यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. पहिला चेंडू सेमीफायनलचा पहिला चेंडू टाकतोय तो महेश म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार. ओमकार पाटील बघा नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 360 डिग्री त्याला म्हटलं जातं. 360 डिग्री मध्ये आडवे तिडवे झोपून लोळून हॅलो फटके मारत असतो. हा चेंडू पहिला चेंडू किरण पवारनं आल्या आल्या प्रहार केलाय आणि हा चेंडू मारलाय. थर्ड मॅन सीमारेषेकडे पलीकडे दणदणीत आणि सणसणीत असा चौकार. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. गणरायाच्या नावानं चौकार लगावलेला आहे तो किरण पवार या धाकड फलंदाजानं. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर मारायचा होता ऑन साइड मध्ये, मात्र चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हे द्वंद्व आहे. सेमीफायनलची मॅच आहे, अशीच काही लिंबू टिंबूची मॅच नाही किंवा लुटुपुटीची मॅच नाही. दोन संघाला पराभूत करून आता हे दोन संघ एकमेकांसमोर 2 हात करण्यासाठी तयार झालेले आहेत. महेश म्हात्रे वयाळचा गोलंदाज, पनवेल खालापूर तालुक्यातीलच हा खेळाडू आहे, मात्र पनवेल तालुक्यातील सावळे गावचा हा सितारा किरण पवार. खरं तर किरण पवारचं जे क्रेज आहे ना ते दक्षिण रायगडमध्ये जास्त आहे. भरपूर त्याचे फॅन्स फॉलोअर्स तिकडे आहेत आणि भरपूर फॅन्स फॉलोअर्स त्याचा हा खेळ पाहण्यासाठी उत्सुक राहिलेले आहेत, खेळण्यासाठी तयार आहे तो किरण पवार. एका हाताने षटकार मारण्यामध्ये त्यानं महिरत मिळवलेला असा हा किरण पवार खेळण्यासाठी तयार. एक चौकार मारलाय त्यानं. महेशचा हा चेंडू भिरकावलाय हवेमध्ये आणि हा चेंडू मात्र भावेश कुरंगळेला चकवून जातोय कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आठ धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत आणि एकही गडी बाद नाही. आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत. 3 धावांची रन मशीन आहे किरण पवार. धुवाधार फलंदाजी करण्यामध्ये महिरत. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अजून एक हा तिसरा चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर पण स्फूर्ती गीतं लावतायत, छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं लावतायत, जेणेकरून गोलंदाज फलंदाज या सगळ्या खेळाडूंना स्फूर्ती मिळेल. 3 चौकार पहिल्याच षटकामध्ये, 4 चेंडूमध्ये कमाल केले फलंदाजांनी. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा मारायचा होता, बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. गोलंदाज आणि फलंदाजांचंच द्वंद्व आहे की काय. सिंगल नाही, डबल नाही, मिळाला तर चौकार,
नाहीतर मिळाला तर डॉट चेंडू. म्हणजे गोलंदाज फलंदाजांदरम्यान हा घमासान युद्ध आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. कारण महासंग्राम आहे, महायुद्ध आहे ते रायगड टेनिस क्रिकेट मधलं ते या मैदानावर. किरण पवारनं प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र उपयोग नाही. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे किरण पवारचा उत्तुंग षटकार. ज्यांच्या सौभाग्याची संघटना आहे एम के गडी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण सुरेश म्हात्रे यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय एम के गडगे, महादेव गडगे यांचं आपण स्वागत करावं. मांडे साहेब सुरेशजी म्हात्रे त्यांचं स्वागत करीत आहेत. त्याचबरोबर नंदुशेठ जगताप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्वागताचा स्वीकार करावा. नंदुशेठ जगताप यांना विनंती आहे की आपण आमचं स्वागत स्वीकारावं. चांगली सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते. पाहुणे या मंचावरती खूप सारे आलेले आहेत. मॅच सुरू होण्याच्या अगोदर बरेच पाहुणे आपण पाहिले. इथे नंदुशेठ जगताप यांचं स्वागत गजानन मांडे यांच्या शुभ हस्ते केलं जातंय. आणि बोलूया पुन्हा एकदा टीके माळी सर यांच्याकडे. किसन मुंडे इथे आलेले आहेत. क्रिकेट म्हणजे त्यांची अगदी फेवरेट गोष्ट आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलेलं आहे अभिषेक आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा एकट्या किरण पवारनं कुठून काढलेल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडमध्ये फक्त मजा बघत होता तो ओमकार पाटील. आता मात्र ओमकार पाटीलला स्ट्राईक मिळालेला आहे. ओमकार पाटील मुरबीचा हा खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. बऱ्याचशा वेळेला रायगड ठाण्याच्या मॅचमध्ये पण त्यानं कॅप्टन्सी केलेली आहे. असा हा मुरबीचा ओमकार पाटील आपले रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील यांचे हे पुतणे आहेत. आशिष दादा सूर्यवंशी आजोलीचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या अतिथी मंचावरती यावं. आशिष दादा सूर्यवंशी या आजोलीचे आमचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती असेल की आपण कृपया अतिथी मंचावरती यावं. 6 षटकांचे हे सामने आहेत. 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. आता या पॉवर प्ले मध्ये मला असं वाटतं 3 खेळाडू बाहेर असतील. 2च ना, 2 खेळाडू बाहेर असणार आहेत. 2च. एक मला असं वाटतं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभा केलाय आणि दुसरा मिड विकेट मध्ये डीप मध्ये मयूर पाटील उभा केलाय. बाकी सगळं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आत. आणि चांबार्लीचा वंडर बॉय संदेश मुंडे गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांना पास करतोय. ओमकार पाटीलनं चेंडू मारलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बंटी बद्रिके चेंडू मिळालाय, पायानं चेंडू अडवतोय आणि या दरम्यान 2 धावा मात्र धावून पूर्ण करतोय ओमकार आणि त्याचा सहकारी किरण पवार. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आई 11 ओवे संघाचे जे पॅकर आहेत आमचे कैलास दादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप मुंडे ओनर असलेली वरद टॉवर रसायनी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि गोलंदाजी करतायत संदेश मुंडे ओमकार पाटील साठी. ओ हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. ओमकारच्या यष्ट्या उडवलेल्या आहेत त्या संदेश मुंडेनं. सुंदर गीते आणि पाहुणी पण या व्यासपीठावरती आपण पाहतोय. चांभारली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय जांभळे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्वप्नीलजी जांभळे यांच्या ठिकाणी गजानन मांडे आणि बाजी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आज खूप सारे पाहुणे मॅच सुरू होण्या अगोदर आपण माळी साहेब पाहिले असतील. स्वतः बांगर साहेब आले होते, त्यानंतर कोकिळ साहेब आले होते जे संपर्क प्रमुख आहेत सोलापूर जिल्ह्याचे. त्याचबरोबर आता स्वतः जिल्हा प्रमुख या व्यासपीठावरती आहेत. म्हणजे पाहुण्यांची आज पांदी अळी पाहायला मिळते. नाही, हे सुप्रीमोचे या सुप्रीमो ट्रॉफीचे हे स्टेज आहे. इथे कधीही आपल्याला स्टेज रिकामं दिसणार नाही. भरवच्च भरलेलं हे स्टेज आहे. आमचे धनाजी जांभळे हेही इस्रोचे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. प्रशांत खांडेकर कर्जत 40+ सोनवणे साहेब यांच्या पापळगंगा टाईमचे त्यांच्या संपादक आहेत. तर त्यांचंही आज स्वागत.
20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. खेळतोय फलंदाज मैदानामध्ये किरण पवार. एक षटकार मारलाय, 3 चौकार ठोकलेले आहेत. 18 वर खेळतोय. ओमकार पाटील बाद झाला आणि आता त्याचाच बंधू, त्याचाच भाऊ विकी पाटील मैदानात गेलेला आहे. अशोक बुवा पण या मॅचचा आनंद घेत असतील. सुनील पाटील मुरबीचे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं टीव्ही लावून बसलेलं आहे. कारण त्यांच्या घरातली 2 मुलं या मोठ्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये खेळतात. ओमकार बाद झाला, मात्र आता विकीला चांगलं खेळावं लागणार आहे. परंतु संदेश मुंडेशी त्याची गाठ आहे. दोघे पण लेफ्टी आहेत, गोलंदाज पण लेफ्टी, बॅट्समन पण लेफ्टी. हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडू कट करायचा होता, मात्र चेंडू तिथेच घरंगळत बसलेला आहे. संदेशने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. सुंदर गोलंदाजी केलेली आहे ती वरट टॉवर रसायनीच्या संदेशनं. टप्पा त्याला अचूक भेटलेला आहे. वारंवार टॉनिक देतोय तो बंटी बद्रिके या गोलंदाजाला. बंटी बद्रिके म्हणजे हार्ड हिटर फलंदाज आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची किमया त्यांनी केलेली आहे आणि 4 व्हीलर पण त्यांनी जिंकलेली आहे. रायगड प्रीमियर लीगची गाईड करतोय तो संदेशला. संदेश तयार, लेफ्ट आर्म ओव्हर. विकीनं जमीन लगतचा फटका मारलेला आहे, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मयूर चेंडू खाली येतोय. मिड विकेट मध्ये उभा केलेला आहे मयूरला आणि जिथे क्षेत्ररक्षक उभा केलाय ना अभिषेक, तिथेच चेंडू मारले जातात. यावरून गोलंदाजाची गुणवत्ता लक्षात येते. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. रायटी किरण पवारला आता काय करणार, कसा जाळा रचणार आणि ते जाळं कसं भेदणार किरण पवार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. किरण पवारची मॅच बघायला बघा, मैदान तुडुंब भरलेलं आहे. आता लाईव्ह सुद्धा प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू वाढत चाललेली आहे. षटकार चौकारांचा बादशाह ज्या खेळाडूला गणलं जातं, एक होनहार खेळाडू, देश परदेश मध्ये विदेशामध्ये जाऊन आपल्या या रायगडचं नाव, रायगडचा डंका ज्यानं वाजवलेला आहे, रायगडचा झेंडा ज्यानं फडकावलेला आहे, तो किरण पवार तयार. हो, हा चेंडू संदेश मात्र काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो पण चांगले चेंडू टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा काढल्यानंतर संदेश मुंडेला षटक दिलं का? त्याला ज्या जबाबदारीनं षटक दिलेले आहे ती जबाबदारी तो लिलया पार पाडतोय. आतापर्यंत 5 चेंडू संदेश मुंडेने टाकलेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3च. एक विकेट त्यानं मिळवलाय, 2 चेंडू त्यानं डॉट टाकलेले आहेत. शेवटच्या या एका चेंडूवर आता निर्णय काय येणार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट मध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे. गलीमधील तो हलवलाय तिकडे. कव्हर मध्ये एक खेळाडू उभा आहे. हो 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 हो, हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि हे दुसरं षटक, चांगलं षटक टाकलेलं संदेश मुंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून षटक टाकलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावाचा मार खाऊन पण या षटकामध्ये भेदक अशी गोलंदाजी, तिखट असा मारा केलाय तो संदेश मुंडेनं. धावा फक्त या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्याने 3, म्हणजे उपयुक्त अशी गोलंदाजी. आणि तुम्ही म्हणालात वारंवार की परदेशामध्ये जाऊन सुद्धा किरण पवारनं आपल्या नावाची जादू निर्माण केलेली आहे. पण संदेश मुंडेला त्याचा खेळ माहिती आहे. त्याचा जो एरिया आहे, फेवरेट एरिया, तो त्याला माहिती आहे आणि तशा पद्धतीने त्याने चेंडू फेकले आणि त्याला आपल्या आवाक्यामध्ये ठेवण्याचं या षटकामध्ये काम केलं. पहिल्या षटकात भले 18 धावा आल्या, पण या षटकात केवळ 3 धावांचं रोखलंय आणि या मैदानात एक चांगला खेळ सुरू या दोन टीम दरम्यान. अभिषेक, क्रिकेट म्हणजे फक्त मेहनतीचा खेळ नाही, अकलेचा खेळ आहे आणि अभ्यासाचा खेळ आहे. युट्यूब वगैरे आलेत ते काय नुसतंच फक्त मॅच बघायला नाही, तर ते वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट एका एका खेळाडूचे पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत. पूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं असायचं की एखादा गोलंदाज चांगला असेल, त्याचे चेंडू कसे टर्न होत आहेत याचा पूर्वी अभ्यास केला जायचा. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून हे खेळाडू पण त्या ठिकाणी तसा अभ्यास करतात. इथे संपादक प्रशांतजी खंडेकर साहेब जे सरपंच आहेत जांभरूग ग्रामपंचायतीचे, त्यांचं स्वागत, त्यांच्या सौभाग्यवती. आपण बघतो ना आजकाल की आमचे प्रशांत खांडेकर यांचे क्रिकेटवरती खूप सारं प्रेम आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचं स्वागत, त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. एक चांगली मॅच टीकेबाई साहेब आणि प्रेक्षकांनी बघा कुटुंब भरलेली गर्दी. सुरुवातीला तुम्ही 8 वाजता इथे आला, प्रेक्षक नव्हते, पण जसा पहिला चेंडू पडला ना, तुमचा जसा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, सगळीकडे हे खचाखच भरलेलं मैदान, यालाच लॉर्ड्स म्हणतात या रायगडचं क्रिकेटची मंडळी.
आणि हेच तर यश आहे सुप्रीमो ट्रॉफीचं यश. काय तर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर आपण बघितलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस तयार. नरेश ठोंबरे तयार. राईट आर्म ओव्हर आणि विकीनं हा चेंडू तटवलाय. जातोय हातामध्ये मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय आणि बंटी बद्रिकेने सरळ थ्रो केला. तो बंटी पेंढारीच्या हातामध्ये या चेंडूवर मिळते एक सिंगल. नरेश ठोंबरे आत्ताच काही दिवसापूर्वी जी चौक प्रीमियर लीग झाली त्या चौक प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची LED त्याला बक्षीस म्हणून मिळालेली. आणि शिक्षक आहे, स्पोर्ट टीचर आहे. हा पूर्वी वेलफ्रेड कॉलेजला होता, आता बालाजी कॉलेजमध्ये कळंबोलीला आता रुजू झालेला आहे. म्हणजे स्पोर्ट्समुळे स्पोर्ट्स टीचरचा जो जॉब आहे त्याला मिळालेला आहे. हे महत्त्व म्हणजे शिक्षणाबरोबर त्यानं स्पोर्ट्सशी निगडीत राहिल्यामुळे त्याला बेनिफिट झालेला आपण बघतोय. लेदर क्रिकेट पण रायगड जिल्ह्यासाठी त्यानं खेळलेलं आहे. महाराष्ट्र लेवलपर्यंत खेळलेला हा खेळाडू. दोन्ही मैदानावर एक विकेट कीपर एक गोलंदाज समोर उभा आहे. तो ढाण्या वाघ किरण पवार. किरण पवार बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केलेला आहे. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. स्कोर आता रन रेट आहे तो वाढायला पाहिजे तरच I11 ओवे संघ टिकू शकतो. कारण 18 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 3च आल्या. जो रन रेट होता तो रन रेट खाली आलेला आहे. साधारण 10-11चा रन रेट आता पुन्हा येऊन बसलेला आहे. त्यामुळे कमबॅक चांगलं केलं ते गोलंदाज संदेश मुंडेनं. बाहेर बसून कॅप्टन कुल विशाल जितेकर आपल्या या सहकाऱ्यांचा खेळ पाहतायत. आणि विशाल जितेकर म्हणजे तरुणांना संधी देणारं नेतृत्व क्रिकेटमधलं आपण बघितलेलं आहे. नवीन नवीन खेळाडूंना शोधतो, त्यांना संधी देतो आणि त्यांना चमकवतो. हो, हा चेंडू बॅटची कडा घेतली की नाही माहिती नाही, मात्र चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. धावफलकावर लागलेले आहेत आणि एक लकी चौकार. बॅटकट आली होती, पंचांनी डिसिजन दिलं, आपल्याला कळवलं आणि विकीच्या खात्यामध्ये 4 धावा जमा. नरेश ठोंबरे हा चेंडू कट केलाय गॅप मध्ये. अफलातून सौरभ गांगुली स्टाईलनं मारलेला हा खणखणीत थडम्यांच्या दिशेने चौकार. सगळी टीम या व्यासपीठावरती गीत साहेब आहे. सगळेजण या व्यासपीठावरती येतात. अरुण गीत पण इथे आलेले आहेत. हा चेंडू नरेश शॉर्ट पिच चेंडू. एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. नरेश ठोंबरे नावाजलेला असा हा गोलंदाज आणि त्याच्या समोर विकी लेफ्टी जे काही ठराविक ऑलराऊंडर आहेत त्यामधला हा ऑलराऊंडर. विकीनं चेंडू खणून काढलाय बॅकफुटवरून. हा चेंडू त्यानं मारलेला. पुन्हा जातोय चेंडू बंटी बद्रिकेच्या हातामध्ये. एक सिंगल या चेंडूवर मिळते. चौकारानंतर सिंगलचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. 3रं षटक संपलेलं आहे आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 32. संपादक आमचे सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर पाताळगंगा टाइम सुद्धा आहे. पाताळगंगाच्या सगळ्या न्यूज तुमच्याकडनं फ्लॅश होतात आणि ते संपादक आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मयुरताई गोपाळे आसाम ग्रामपंचायत सदस्य यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रसिकाताई खराडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आज महिला ज्या आमच्या आहेत तिथे सगळ्या भगिनी त्यांना विनंती करूया की आपण त्यांचं स्वागत करावं. 3 षटक मला सगळे संपले ठिकाणी साहेब. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा म्हणजे साधारण 10.33 धावांची सरासरी. 10च्या
सरासरीने या धावा झाल्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आजच्या अंतिम रात्रीमध्ये मनापासून स्वागत आहे. बबलू मुकादम आपल्या बरोबर बसलेले आहेत. एक सुंदर म्हणजे काल आपण बघितलं शेवटच्या मॅच पर्यंत ते इथे उपस्थित होते. खूप चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीचा आणि ते आपल्याला सोडत नाही. तर इथे टीव्ही कॅमेरा त्यांची नजर आहे. त्यांचं स्वागत आहे. टीके माई साहेब माझ्या सोबतीला आहेत. या तमाम सगळ्या पाहुण्यांचंही स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 32 झाल्या. 4थं षटक आता येतोय घेऊन गोलंदाज संदेश मुंडे. संभालीचा हा गोलंदाज आपण बघतोय ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिली आणि सांघिक दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. काय अफलातून गोलंदाजी केली. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण. किरण पवार पण मीही संदेश मुंडे आहे. त्यानं या मैदानी सिद्ध केलं. कारण प्रत्येक दिवस वेगळा असतो. प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा वेगळ्या व्यक्तीचा असतो आणि हे सिद्ध झालंय. पण संदेश मुंडे सध्याचा चेंडू विकी पाटील जो पूर्वीचा खेळाडू आहे त्यानं आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण त्याला थांबून ठेवलंय. प्रीती कडव मॅडमचं इकडे आगमन झालेलं आहे. प्रीती कडव मॅडम आणि त्यांच्या पाटील ताई सहकारी पाटील ताई वेदिका ताई पाटील. यस बरेचसे पाहुणे बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि आपण बघतोय या मॅच मध्ये जी चुरस निर्माण झाली ना प्रेक्षकांना कोणी जिंकून कोणी आलो पण मॅच अशी झाली पाहिजे ना की शेवटच्या बॉलपर्यंत आली पाहिजे अशी ही सुप्रीमो ट्रॉफीची खासियत आहे. ठीक आहे भाई साहेब. हा अभिषेक जेव्हा पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या ना संदेशनं तेव्हाच सगळ्यांना समजलं असेल की 2 षटकांचा जो कोटा आहे ना तो हाच गोलंदाज पूर्ण करणार. नक्कीच म्हणजेच आपण बघतोय संदेश मुंडे पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजीसाठी. संदेशचा चेंडू कव्हर ड्राईव्ह चांगला कव्हर ड्राईव्ह होता. चेंडू जातोय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगानं या चेंडूवरती थर्मॅन सीमारेषे पलीकडे दणदणीत चौकार. फलंदाज विकी पाटीलच्या बॅट मधनं 4 धावा. आहे 37 मला वाटतं धावा झाल्या असेल. थोडं सांगा सुदर्शन धावा जरा सांगा. धावफलकावरती 36 इथे चांगला पक्का मिड विकेट आणि बायडीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकी पाटील सारख्या एका विस्फोटक फलंदाजाच्या खेळी चालतो होतोय. इथे मात्र गोलंदाज जो आहे संदेश मुंडे तो प्रभावी मारा करतोय. तो हवी ठरला मॅच मध्ये. ठीक आहे वडगर विरुद्ध रसायनी अंश 11 रसायनी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमचे भाई मात्रे इथे आलेले आहेत. भाई मात्रेंना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. हॅलो 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 हॅलो. तर चौथं षटक या ठिकाणी सुरू आहे. इतकं देऊ नका. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहे त्या मात्र 36 विकी पाटील या ठिकाणी बाद झाला आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती बारक्या कांबळे नवीन फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी जातोय खेळण्यासाठी. चांगला फटका मस्त टायमिंग होतोय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि इथे मात्र जाईल बारक्या कांबळेच्या बॅटमधनं हा खणखणीत चौकार. सुरुवात या ठिकाणी चांगली केली. आल्या आल्या त्यानं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आणि धावफलकावरती धावा होत आहेत त्या मात्र 40 धावा. 40 धावा धावफलकावरती. चांगली मॅच तुम्ही या ठिकाणी पाहताय. 4 षटकांचा खेळ मला असं वाटतं इथे संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 म्हणजे 10 धावांची सरासरी आपण पाहताय.
40 धावा सुप्रीमो ट्रॉफी आणि ही सुप्रीमो ट्रॉफी आपण बघतोय. कातारे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत आपण करूया पांचिलच्या. बढिया मॅच कडे आज पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. मॅच सुरू होण्या अगोदर पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रवीण दुगाडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तिकडे ते बरोबर लाईव्ह बघतात कितवी मॅच चालू आहे, कितवा बॉल पडतोय. दुसऱ्या इनिंगला I11 ओवे टीम खेळणार आहे. प्रवीण दुगाडे आलेत. टायमिंग वरती येतात ते बरोबर टायमिंग वर. तुकाराम पाटील सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संतोषजी पांगत, प्रफुल्लजी विचारे साहेब जे तालुका विभाग प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बरेचसे पाहुणे आज या व्यासपीठावरती येत आहेत. पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहताय. मोतीराम शेठ ठोंबरे, त्यानंतर विचारे साहेब. बोलूया मॅच कडे. या मॅच मध्ये आपण जर परिस्थिती पाहिली ना माळी साहेब, तर षटक सुरू आहे आता 5वं आणि गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज 5व्या षटकामध्ये. टायमर लावलेला आहे, लक्षात ठेवा प्लीज. वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे. अरे धावा सांग ना. 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. आणि 5वा गोलंदाज या ठिकाणी येतोय तो म्हणजे महेश म्हात्रे, वयाल एक्सप्रेस. महेश म्हात्रे म्हणजे वयाल एक्सप्रेस. पण अजूनही मैदानावरती किरण पवार सज्ज आहे, ज्यानं या पूर्ण विकेटचा पूर्ण अंदाज त्यानं मिळवलाय. पण बारक्या कांबळे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा या वेळेला. हा चेंडू मस्त फटका, टायमिंग चांगला होता. फाईन लेगच्या डोक्यावरून मारतोय. किरण पवारच्या बॅट मधनं आलेला जबरदस्त माइटी हिट. 4 धावा 6 धावा. धन्यवाद डीजे. चांगली चांगली गीतं, सुमधुर अशी गीतं या ठिकाणी प्रस्तुत करताना. वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे प्लीज आपण. येस सर. चेंडू त्या ठिकाणी मला असं वाटतं गेलेला आहे. चेंडू त्या ठिकाणी पुरवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला किरण पवारनं, जो दबा धरून बसला होता. संदेश मुंडेच्या षटकामध्ये भलेही धावा आल्या नाहीत, परंतु त्यानं महेश म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या जो काही षटकार मारला ना, त्यानं इरादे स्पष्ट केलेत. 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला हा अतिशय देखणा आणि दिमागदार षटकार पाहायला मिळाला किरण पवारच्या बॅटमधून. प्रेक्षक बघा, खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी, तेवढ्या संख्येनं मान्यवरही या व्यासपीठावरती आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर या टुर्नामेंटचा आनंद घेताना. एक मोठी स्पर्धा आहे. सुप्रीमो म्हटल्यानंतर सगळ्यांना तिचं आकर्षण असतं. काल 6:15 वाजता पहाटेचे या मॅचेस संपल्या. आई ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष कैलासजी म्हात्रे यांनाही विनंती असेल की आपणही कृपया व्यासपीठावरती यावं. षटक 5वं सुरू आहे. महेश म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती मारलाय षटकार आणि किरण पवारनं केलेत इरादे आपले स्पष्ट. 46 धावा. चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाही. अनिलजी वाघे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अदिती वाघे त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. अनिल वाघे म्हणजे एक जमाना, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती गाजवला. आता 40+ माध्यमातून 50+ आहेत. वळूया मॅच कडे, जिथे धावफलकावरती धावा 46 झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला आज या मैदानावरती पाहायला मिळेल. यानंतर हॅलो हॅलो किरण पवार. येस ओके. आता कारण श्रीकांत तिकडे गेलेला आहे, पण रामदास आहे ना बाजू लावायला. वळूया मॅच कडे, जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 46. 5वं षटक सुरू आहे. अतिशय चांगली मॅच. 6 षटकांचे इनिंग असेल आणि या 6 षटकांमध्ये 46 धावा पहिल्या चेंडूवरती 5व्या षटकाच्या महेश म्हात्रे.
रिव्हर्स खेळायचा होता, रिव्हर्सचा खूप सारा प्रयत्न होतोय किरण पवारच्या बॅटमधून. इथे मात्र गली आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू जातोय आणि 50 धावा होत आहेत I-11 ओवे संघाच्या. टिकेमाळी साहेब पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या थोडीशी रोडावली होती, म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी संत गतीनं धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र जी काही सुरुवात केली ना किरण पवारनं, त्यांनी आता एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि 50 धावसंख्येवरती पोहोचलाय I-11 ओवे संघ. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांनी खचाखच घर भरलेलं हे मैदान आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज महेश म्हात्रे मोहपाडा. मार्केट एंड कडून इथे जातोय चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून एक्स्ट्रा कव्हरला मस्त फिल्डिंग, चांगला थ्रो केलाय. संदेश मुंडे मला असं वाटतं चेंडूवरती आला धावून. अगदी वेगानं चित्याच्या चपळाईनं तो चेंडूवरती आला आणि चेंडूला त्यानं अडवलं. जिथे 1 धाव मिळाली, या एका धावेच्या बरोबरीनं 51 धावा धावफलकावरती होत आहेत. 51. दत्ता खाणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. माफ करा, दत्ता शिंदे साहेब, माझी उपसरपंच, बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती येते. डॉट बॉल. मोठा फटका, टायमिंग चांगलं होतं पण फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मयूर पाटीलनं पकडलेला सुरेख झेल आणि फलंदाज बाद होतोय. बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक झटका मिळतोय I-11 ओवे संघाला. 5वं षटक सुरू असताना महेश म्हात्रेला मिळालेलं 5व्या चेंडूवरती हे यश. सावरी टी शर्ट घालावीच लागेल तुम्हाला. डिसिप्लिन ट्रॅक पण घालावी लागेल. नाही सांगितलंय, काल पण सांगितलंय, आज पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सुनील चावरी एक डावपुरा हाताचा जबरदस्त फलंदाज आता मैदानाकडे आगेकूच करतोय. एक मोठा आक्रमक फलंदाज आहे. लेदरचा नावाजलेला प्रसिद्ध असा खेळाडू म्हणजे सुनील चावरी. बऱ्याच वेळानंतर त्याला आता मैदानाकडे जावं लागतंय. लेट आलाय, बघूया पण कशी कामगिरी करतोय. इथे 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा फलकावरती धावा होतील त्या 51. धावसंख्या आता रोडावली या षटकात. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडूमध्ये आक्रमण केलं किरण पवारनं, त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाज बारक्या कांबळे बाद झाला आणि धावसंख्येला लागलेली ती घरघर 51 धावा धावफलकावरती. 6 षटकाचं सत्र आहे, त्यामुळे किमान टिकेमाळी सर आपण पाहिलं तर 60 ते 65 धावा व्हायला पाहिजेत, तरच एक चांगली मॅच होईल. या चेंडूवरती षटकार मारला. नक्कीच वळूया आपण मॅच कडे, जिथे महेश म्हात्रे गोलंदाजी करतायत. शेवटचं षटक आणि माफ करा, शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकाच्या. 5व्या चेंडूचा खेळ संपलेला आहे. बारक्या कांबळे बाद झालाय. सुनील चावरी मैदानावरती गेलाय, जो टेहलनी करतोय, चाचपणी करतोय क्षेत्ररक्षणाची. कुठे कुठे क्षेत्ररक्षण पांगवलं गेलंय, कुठे कुठे क्षेत्ररक्षणाची विवरचना आखली आहे, याची पूर्णतः पाणी करतोय आणि धावा होत आहेत 51 धावा. 5वं षटक सुरू आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. सुनील चावरीनं आल्या आल्या दिला षटकाराचा मार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं धावा होत आहेत त्या 57. कैलास दादा आलेले आहेत. टिकेमाळी साहेब, पहिल्यांदा 3 षटकामध्ये धावा थोड्या कमी होत्या आणि आता जशी धावसंख्या वाढतीये, कैलास दादा म्हात्रे यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. I-11 ओवेचे ते समर्थक आहे, स्वतः अध्यक्ष आहेत आणि या टीमचे जे खऱ्या अर्थानं फ्रँचायझी आहेत. अभिषेक, एक अनाउन्समेंट आयोजकांच्या वतीनं आपण इथे करतोय की बक्षिसं जी आहे, बक्षिसं मॅच झाल्यानंतर तुम्ही द्यायची आहेत आणि तुमचं तेव्हा नाव अनाउन्स केलं जाईल. नक्कीच अगोदर बक्षिसं स्वीकारली जाणार नाही, म्हणजे मारल्यानंतर त्यांना दिलं जाईल. नाही मारलं तर मग त्या ठिकाणी काही होणार नाही. 5 षटकं संपलेली आहेत.
कैलास दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. i11 ओवे टीमचे ते फ्रँचायझी आहेत, जे पुरस्कर्ते आहेत. वळूया मॅचकडे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. या ठिकाणी पाहुण्यांचंही आगमन होत आहे. बरेचसे पाहुणे या व्यासपीठाकडे येत आहेत. पाच षटकांचा खेळ. सुवर्णताई जोशी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्या महिला जिल्हा संघटक आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या आहेत त्या अनिताताई पाटील, ज्या उपजिल्हा संघटक आहेत. या दोनही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्यांना विनंती असेल की आपण कृपया अतिथी मंचावरती यावं. आपण विनंती करूया. नक्कीच वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. मनीष तात्रे आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. मनीष तात्रे कालपासून ही चावी आहे संतोषजी. संतोष पांगत आपण बघतोय. वळूया या मॅचकडे, जिथे मनीष तात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये महेश म्हात्रे 18 धावा देऊन गेले. त्यानंतर आले गोलंदाज संदेश मुंडे, ज्यांनी 3 धावा खर्च केल्या. अनिकेत नरेश ठोंबरे पुन्हा एकदा आले आणि आता मनीष तात्रे. मोठा फटका इथे जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत येण्या अगोदर मात्र 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप फाईन लेगला आणि 2 धावा पूर्ण होतील या चेंडूवरती. 2 धावांच्या बरोबरीने आता धावसंख्या होईल ती म्हणजे i11 ओवे संघाची 59. पाहुण्यांचं बऱ्याचशा आगमन होत आहे. लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि जे पाहुणे या ठिकाणी आले त्यांचं आपण स्वागत तर नक्कीच करणार, कारण अतिथी देवो भव. पण षटकानंतर या सामन्याच्या ब्रेकमध्ये त्यांचं स्वागत होईल. मनीष तात्रे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मनीष तात्रे म्हणजे एक चांगला गोलंदाज, ज्यानं आपल्या रायगडमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे डावपुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणून. तो मनीष तयार. किरण पवार अजूनही मैदानावरती आहे. किरण पवारकडनं अपेक्षा आहे बघा. बंटी भद्रिके सांगतोय की असा टान्स घ्यायला पाहिजे होता, तसा फटका मारला पाहिजे होता. परंतु जिथं जेव्हा जातो ना आपण मैदानावरती, तेव्हा कळतं आपल्याला की चेंडू कसा आलाय, चेंडूवरती कसा प्रहार केला पाहिजे. आणि इथे मात्र चेंडू जातोय डॉट. मनीष तात्रेनं फेकले 3 चेंडू, त्यामध्ये केवळ खर्च केला 2 धावा. आणि स्ट्रायकर एंडला आहे ती मिसाईल फुटली तर मात्र मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी एक ओघ येऊ शकतो. मनीष तात्रे डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. इथे मनीष तात्रेनं चांगलं रोखून ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल, पण मस्त फिल्डिंग, जबरदस्त इथे बॅकअप दिलं जात आहे. जो क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आला, संदेश मुंडेनं चेंडूला अडवलं. असं वाटलं टीके माळी सर की चौकार जाईल की काय, परंतु तिथे धावा मिळतील केवळ 2. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये i11 ओवे संघाची 61 धावा. आता मॅच चांगली होणार, आता चुरस पाहायला मिळणार. पण अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील ते या सत्राचे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फार चांगली मॅच. सुप्रीमो ट्रॉफी आणि तालुका वाईजची ही पहिली सेमीफायनलची उपांत्य फेरीची ही लढत. आणि 2 टीम अगदी तब्बल, अगदी तुल्यबल आहे दोन्ही संघ. गोलंदाज तयार मनीष तात्रे. मनीषचा चेंडू बघा, किरण पवारला बांधून ठेवलंय. थोडासा बॅड पॅच मध्ये चाललाय किरण पवार. यावर्षी थोडा बॅड पॅच मध्ये आहे. मागच्या वर्षी एवढा हाहाकार त्यांना माजवला होता. कुठे बेंगलोर असेल, कुठे दिल्ली, गुजरात, सगळीकडे जाऊन मैदान गाजवणारा किरण पवार यावर्षी थोडा बॅड पॅच मध्ये आहे. आणि त्याच्या चेंडूवर बॅटवरती सहज येत नाहीयेत. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. आपण बघतोय मनीष तात्रे मैदानावरती या ठिकाणी गोलंदाजी करताना. मनीष तात्रे आणि हा चेंडू शेवट गोड केलाय क्या असं वाटतं या चेंडूवरती. मनीष तात्रेनं मारलेल्या चेंडूवरती मारला किरण. 1 मिनिट डीजे. इथे षटकार आणि धावा झाल्या 67. 68 धावांची गरज आहे या ठिकाणी. कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयजी मुरकुटे, आमचे ॲडव्होकेट महेंद्रीकर, अशी बरीचशी मंडळी आता व्यासपीठावरती आलेली आहे. आणि आपण आता वळणार आहोत ते पाहुण्यांच्या स्वागताकडे. पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. संतोषजी पांगत बघा, जे
पेनकिलर स्प्रे द्या. हॅलो, आवाज नीट करण्याचा आहे ना. तर आपण